त्यापूर्वी की ट्रान्सजेंडर आणि माध्यमांची भूमिका हा विषय जर बघितला की सरांनी आपल्या मनोगतातून सांगितलं की आधीच्या काळापासून हा विषय चालत आला आहे. म्हणजे सरांनी जोधा अकबर यांचं उदाहरण दिलं किंवा महाभारताच्या काळामध्ये देखील श्रीखंडी नावाच्या तृतीयपंथी देखील होता. म्हणजे त्या काळापासून तर आतापर्यंत ट्रान्सजेंडरांची जी परिस्थिती आहे ती आपल्याला सरांच्या मनोगताच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली. म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम अजून देखील त्या लोकांना होत नाही आहे किंवा अधिनियम असतील, कायदे असतील, अनेक त्यांच्याबद्दल केले, परंतु कायदे करून देखील जोपर्यंत समाज त्यांना एक व्यक्ती म्हणून आत्मसात करत नाही किंवा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहणार नाही तोपर्यंत ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येणार नाहीत. आणि त्यासाठी माध्यमांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ज्या वेळेस या वृत्तपत्रांच्या माध्यमातून देशामध्ये असेल किंवा समाजामध्ये क्रांती करण्याचं काम होत असतं किंवा जनजागृती करण्याचं काम होत असतं आणि या ट्रान्सजेंडरसारख्या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम नक्कीच माध्यमांच्या भूमिके माध्यमातून होईल एवढा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो किंवा ते नेहमी होत असतं. आणि लगेच आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात करत आहोत. आणि या दुसऱ्या सत्राला जे वक्ते आपल्याला लाभले आहेत त्यापैकी माननीय श्री हेमंत अलोने सर, संपादक दैनिक देशदूत जळगाव, आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून या दुसऱ्या सत्राला लाभलेले आहेत. मी जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. ट्रान्सजेंडर खरं म्हणजे हा खूप संवेदनशील, महत्त्वाचा आणि तितकाच दुर्लक्षित, उपेक्षित असा विषय आहे. ज्यावेळेस भटकर सरांचा फोन आला की अशा विषयावर एक कार्यशाळा आपण घेतो आहोत आणि त्यासाठी तुम्हाला यायचं आहे, खरं म्हणजे खूप आनंद झाला. विद्यापीठात येणं हे आमच्या सर्वच संपादकांसाठी खूप आनंददायी असतं. आणि जो विषय चर्चासत्राचा होता ट्रान्सजेंडर, निदान माझ्यापुरतं सांगायचं झालं तर या विषयाची थोडीशी माहिती या निमित्तानं घेता आली. ट्रान्सजेंडर जी जमात आहे, जो घटक आहे, त्या घटकांमध्ये थोडंसं डोकावून पाहता आलं आणि त्याचा काही जवळून अभ्यास करता आला. खरं म्हणजे दुर्दैव याच गोष्टीचं आहे की वयाच्या या टप्प्यावर आला असताना पण या विषयावर बोलण्यासाठी आजही अभ्यास करावा लागतो. पटवे साहेब जे बोलले की आम्ही शाळेत आम्हाला एकही धडा नव्हता. घराची पार्श्वभूमी, एकूण समाजाची पार्श्वभूमी ज्या आम्ही वाढलो, आमची पिढी वाढली, तिथं हा विषय काहीसा निषिद्ध या पद्धतीनंच त्याच्याकडचं बघितलं गेलेलं आहे. त्यामुळे भटकर सर, सुरुवातीलाच मी धन्यवाद देतो की या विषयावर बोलण्यासाठी तुम्ही मला आमंत्रित केलं, बोलावलं. त्यानिमित्त का होईना या विषयाची थोडीशी बाजू गांभीर्याने समजून घेता आली. साधारणतः तृतीयपंथी ट्रान्सजेंडर ही जी जमात आहे त्या संदर्भातलं सध्याचं काय वास्तव आहे, माध्यमांची काय कामं असतात आणि माध्यमांचा काय दृष्टिकोन, या अंगानं मी मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या समाजाची आपण जर बघितलं तर ज्या परंपरेत आपण वाढतो तर आपण स्त्री आणि पुरुष हे दोनच लिंग आपण समाज मान्यता म्हणून त्याकडे बघत आलेलो आहोत. तिसरं लिंग जे आहे, ज्याला कायदेशीर मान्यता मिळाली आहे, मात्र कायदेशीर मान्यता मिळाली असली तरी ज्याला आपण समाज मान्यता म्हणतो, ती समाज मान्यता आपण जर बघितली तर अजूनही त्याला खूप मोठा स्कोप आहे. आणि समाजाचा त्या संदर्भातला जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन मला वाटतं अधिक प्रगल्भ झाला पाहिजे. तो तेवढा आजही झालेला आपल्याला तो दिसत नाही. ट्रान्सजेंडर या शब्दाची उत्पत्ती जर आपण बघितली तर ती हार्डली 60-65 म्हणजे 1960-65च्या आसपास हा शब्द याच्यात आलेला आहे. याचा अर्थ असा नाही की ही जमात 1960-65च्या आसपासच पासून आपल्याला आयडेंटिफाय झालेली आहे का. आपण जर बघितलं तर रामायण, महाभारत हे जी मोठी महाकाव्य आपली आहेत, तर या महाकाव्यांमध्ये सुद्धा काही पात्र जी आहेत त्यात यांचा उल्लेख आढळतो. आणि शिखंडी जी नाव आहे, महाभारतातलं पात्र आहे, ते सुद्धा ट्रान्सजेंडर याच घटकांना प्रतिनिधित्व करणारं ते नाव आहे. त्या म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्या काळापासूनचा हा समाज आहे आणि त्या काळापासूनच्या त्याची जी उपेक्षा आहे ती आज तागत थोडीशी चालत आलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
संस्कृत ही आपण आपली मूळ भाषा म्हणतो, सर्व भाषांची जननी आपण संस्कृतला म्हणतो. संस्कृत भाषा पण जर आपण बघितले तर संस्कृतमध्ये पण पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी म्हणजे हे जे तिसरं लिंग आहे, हे तिसरं लिंग संस्कृत भाषा उदयाला आली तेव्हापासूनचा म्हणजे संस्कृत भाषेने त्याला रिकग्नाइज केलेला आहे. त्यामुळे तेव्हाचा हा विषय आहे. राजे महाराजांच्या जवळची असणारी ही जमात होती आणि आपण ते बघतो आहे. साधारणतः शुभ कार्य जे असतात, शुभ कार्यांमध्ये म्हणजे बाळाचा जन्म झालेला असेल किंवा घरात लग्नकार्य असेल तर अशा वेळेला या जमातीच्या लोकांना बोलून त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला जातो. याचे जे संदर्भ जर आपण पाहिले तर रामायण काळामध्ये आपल्याला दिसतात की जेव्हा राम वनवासाला निघाले तेव्हा शरयू नदीच्या तीरापर्यंत सारा अयोध्याचे वासीय हे त्यांना सोडण्यासाठी आले होते. रामाने तिथून सर्व लोकांना सांगितलं की इथून तुम्ही आता परत जा आणि मी इथून पुढे जाणार आहे परिवारासह. तेव्हा सर्व अयोध्यातले लोक जे होते तेव्हाचे ते तिथून परत फिरले. मात्र तृतीयपंथी जी जमात होती ही जमात 14 वर्ष रामाची प्रतीक्षा करत शरयू नदीच्या तीरी थांबल्याची एक कथा सांगितली जाते. राम जेव्हा वनवासातून परत आले तेव्हा त्यांनी बघितलं तर ही लोक तिथं बसलेले त्यांना आढळले. त्यामुळे रामाने त्यांना त्या काळामध्ये एक वरदान दिलेलं होतं की जे जमात जी आहे यांच्या मुखातून जे बाहेर पडेल तसं होत जाईल. म्हणजेच यांनी जर चांगलं बोललं तर त्यांचा आशीर्वाद म्हणून संबंधित माणसाचं चांगलं होईल आणि यांनी जर एखाद्या व्यक्तीबद्दल काही वाईट शब्दप्रयोग केला किंवा वाईट याच्याने बोलली, भावना व्यक्त केली तर त्या माणसाचं त्याला आपण गैर म्हणू किंवा वाईट म्हणू असं होतं. तर ही धारणा आजही आपण बघतो की बऱ्याच प्रमाणामध्ये कायम असलेली आपल्याला दिसते आणि आजही आपण शुभकार्यामध्ये या घटकाला आपण घरामध्ये बोलवतो आणि आशीर्वाद घेतो. मात्र मुद्दा हा आहे की या वर्गाचा आशीर्वाद आपल्याला लागतो, या वर्गाने चांगलं म्हणणं आपल्याला लागतं. मात्र या वर्गाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायला कुठेतरी एकंदर समाज म्हणून पण आणि एक माध्यम म्हणून पण आपण अजून फार पुढे गेलेलो आहोत असं मला वाटत नाही. पटवी सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की अजूनही माध्यम म्हणून आपण कामं करतो, प्रश्न मांडतो, परंतु अद्यापही आपल्याला स्कोप आहे की माध्यम म्हणून आपण या घटकांना अधिक पुढं नेलं पाहिजे. खरं म्हणजे शमीबा पाटील इथं असत्या तर ही कार्यशाळा थोडीशी दुतर्फा ज्याला आपण म्हणतो, आज ज्याला एकतर्फी वाटते आहे. आज आम्ही इथे आलेलो आहोत, आम्ही बोलून इथून निघून जाणार आहोत आमचं काय जे काय विचार व्यक्त करून. शमीबा जर इथं असत्या तर कदाचित त्यांची काय बाजू आहे ती बाजू पण घेऊन आम्हाला इथून निश्चितपणे जाता आलं असतं. तर त्या आल्या असत्या तर ही पूर्ण चर्चासत्र हे अधिक सकारात्मक आणि ज्याला आपण फ्रुटफुल म्हणतो त्या पद्धतीचं झालेलं असतं. मेनस्ट्रीम मीडिया जो आपण म्हणतो की ज्याला वर्तमानपत्र त्यामध्ये आहेत, विविध चॅनल्स आहेत आणि दुसरा जो मीडिया ज्याचं अलीकडे फार महत्त्व वाढत आहे किंवा ज्याचा बोलबाला आपल्याला दिसून येतो तो म्हणजे सोशल मीडिया आहे. या दोघी मीडियांमध्ये जर आपण फरक शोधण्याचा प्रयत्न केला तर तो मेजॉरिटीमध्ये विश्वासार्हतेचा आपल्याला दिसून येईल. आजही वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली बातमी ही सत्यच असेल असं समाज मानतो. चॅनल्सनेही काही प्रमाणामध्ये लोकमान्यता मिळवलेली आहे. मात्र सोशल मीडिया जो आहे हा सोशल मीडिया बऱ्याच प्रमाणामध्ये आपण बघतो की तो जरा उथळ या स्वरूपाचा आहे. मात्र हा जो ट्रान्सजेंडर वर्ग आपण आता बघतो आहे की ह्या ट्रान्सजेंडर वर्गाची ज्या काही समस्या असतील किंवा त्यांना जे समाजापर्यंत पोचवायचं आहे, जे समाजात पेनिट्रेट करायचं आहे ते करण्यात मेनस्ट्रीम माध्यमं कुठंतरी कमी पडत असतील म्हणून हा जो वर्ग आहे ट्रान्सजेंडर हा मोठ्या प्रमाणामध्ये समाज माध्यम ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो त्याकडे आपल्याला वळलेला दिसतो आणि त्या माध्यमांच्या मदतीनं त्यांची जी भूमिका आहे ही त्यांची भूमिका ते मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. काही उदाहरणं मी निश्चितपणे सांगू शकतो की एक माऊ पुजारी म्हणून मुंबईच्या ट्रान्सजेंडर आहेत. त्याच्यानंतर शिवलक्ष्मी आईसाहेब म्हणून आहेत.
त्या मनमाडला राहायच्या, आता मला वाटतं त्या पुण्याला शिफ्ट झालेल्या आहेत आणि त्या किन्नर आखाड्याच्या महंत होत्या. अलीकडेच त्यांनी एका मुलाशी लग्न पण केलेलं आहे. तर हे दोघं तिघं उदाहरणं मी यासाठी सांगितलेली आहेत की इंस्टाग्रामवर असेल किंवा यूट्यूबवर असेल, साधारणतः दररोज रात्री 11-12 वाजता 9-10 वाजता या मंडळी यांच्यासारखे अजून अनेक आहेत, मला या दोघं तिघं नावं माहीत आहेत, याचा अर्थ एवढेच आहेत अशातला भाग नाही, अनेक लोक अजून यात असतील. हे इंस्टाग्रामवर म्हणा किंवा यूट्यूबला लाईव्ह जातात आणि त्यांच्या लाईव्हला 2-2, 3-3 हजार लोक असतात. म्हणजे आपण समजा इंस्टाग्राम बघितलं किंवा यूट्यूबचं बघितलं तर तिथं वरती आपल्याला तो आकडा दिसतो की लाईव्हला किती जण तिथं समाविष्ट आहे. तर 3-3 हजार लोक, 2-2 हजार लोक साधारणतः या तासभर 1.5 तासाचं जे त्यांचं लाईव्ह असतं या लाईव्हला हजर असतात. ह्या साधारणतः प्रश्नोत्तराच्या स्वरूपातला त्यांचा लाईव्हचा जो विषय असतो. अनेक लोक जे असतात ज्यांना या घटकाविषयी कुतूहल आहे, या घटकाविषयी जाणून घ्यायचं आहे, तर लोक प्रश्न विचारतात आणि हे जी मंडळी असते हे लाईव्हच्या माध्यमातून त्यांना त्यांचं प्रश्नांचं समस्याचं सोडवणूक करण्याचा विषय सांगतात आणि त्यांची जी एक प्रतिभा, मलिन प्रतिमा समाजामध्ये आहे ती अधिक कशा पद्धतीने उजळली जाईल त्या पद्धतीनं या लाईव्हच्या माध्यमातून ते करतात. ही मंडळी लाईव्हला जाते याचा अर्थ किंवा सोशल मीडिया ती वापरते याचा अर्थ माझ्यापुरता मी असा घेतो की मेनस्ट्रीम माध्यम म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडतो आहोत का. जेव्हा घटना होते तेव्हा निश्चितपणे माध्यमं धावून जातात, त्या घटनेचं वार्तांकन करतात, मात्र स्वतःहून शोधून जाणं, त्या प्रश्नाशी मुळाशी जाणं आणि ते लोकांपर्यंत मांडणं या बाबतीत कदाचित आम्ही माध्यम म्हणून, मेनस्ट्रीम माध्यम म्हणून आम्ही कमी पडत असू. म्हणून सोशल मीडियाचा आधार या जमातीला मोठ्या प्रमाणामध्ये घ्यावा लागत असेल असं मला वाटतं. मात्र असं जरी असलं तरी काही उदाहरणं जी आहेत ही उदाहरणं निश्चितपणे आहेत की जिथे माध्यमांनी मोठ्या प्रमाणामध्ये आणि ठळकपणे भूमिका इथं बजावलेली आहे. त्यातलं अलीकडचं जो उदाहरण आपण बघितलं की जळगावची चांद बेबो नावाची एक ट्रान्सजेंडर होती आणि धुळ्याला पोलीस भरतीला तिला जायचं होतं. तिने अर्ज वगैरे केला, मात्र ती पोलीस प्रशासनाने तिला जे ग्राउंड आहे ग्राउंडलाच तिला रोखण्यात आलेलं होतं आणि पुरुष म्हणून संधी द्यायची की महिला म्हणून संधी द्यायची या द्वंद्वामध्ये तिला तिचं ॲपेअर होणंच तिचं नाकारलेलं होतं. तेव्हा याच आपल्या इथल्या माध्यमांनी, सर्वच माध्यमांनी पोलीस प्रशासनाशी थोडे 2 हात करून बातम्यांच्या माध्यमातून, आर्टिकलच्या माध्यमातून एक ठळक भूमिका घेतली आणि शेवटी पोलीस प्रशासनाला तिथं माघार घेऊन तिला ग्राउंडसाठी तिला परवानगी द्यावी लागली होती. दुर्दैवाने नंतर ग्राउंड झालं, परंतु लेखी परीक्षेमध्ये तिला काहीतरी मार्क्स कमी पडले, त्याच्यामुळे ती पोलीस प्रशासनामध्ये सहभागी झाली नाही, म्हणजे समाविष्ट होऊ शकली नाही. नाही तर 116 वर्षांची पुरुषी मानसिकता असणाऱ्या या पोलीस डिपार्टमेंटची मक्तेदारी निश्चितच गळून पडलेली असती. दुसरं उदाहरण जर आपण बघितलं आपल्या भाजलीचं, अग्रवाल सरांनी सांगितलं त्याही विषयी तेच आहे की 2014 साली केंद्र सरकारने कायदा करून थर्ड जेंडरला मान्यता दिली आहे. 2014 सालापासून निवडणुकीत स्वतंत्र मतदार यादीत त्यांची नोंद झालेली आहे, म्हणजेच त्यांना निवडणुकीत उभी राहण्याची परवानगी 2014 सालापासून देण्यात आलेली आहे. असं असताना सुद्धा किंवा सुप्रीम कोर्टाचे निवाडे दाखले असताना सुद्धा भादलीच्या अंजली जान नावाची जी ट्रान्सजेंडर होती तिला उभं राहणं नाकारण्यात आलं. जेव्हा तिने अर्ज भरला महिला राखीव गटातून तेव्हा तिला नाकारण्यात आलं, तिचा अर्ज रिजेक्ट करण्यात आला होता की तुम्ही उभं राहू शकत नाही. तेव्हा सुद्धा इथल्याच माध्यमांनी मोठ्या प्रमाणामध्ये भूमिका घेतली. शेवटी औरंगाबाद हायकोर्टापर्यंत प्रकरण गेलं आणि औरंगाबाद हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर आणि इथल्या माध्यमांच्या दबावामुळे, त्याच्या एक सकारात्मक भूमिकेमुळे ती अंजली जान जी आहे ती निवडणूक उभी राहिली होती, निवडून आली होती आणि नंतर उपसरपंच म्हणून चांगल्या पद्धतीने तिने कामकाज केलं होतं. आपल्या जिल्ह्यातल्या जे आहेत शमीबा पटेल जे आहेत एक चांगलं उदाहरण आहे की चांगल्या पद्धतीनं त्या भूमिका मांडत असतात. दिशा पिंकी शेख जे आहेत या काही काळ आपल्या भुसावळमध्ये त्यांचं वास्तव्य होतं.
यांच्या पण फेसबुक पेजला तुम्ही भेट दिलं, त्यांचं फेसबुक अकाउंट जर तुम्ही बघितलं तर त्याही बऱ्याचदा फेसबुक लाईव्ह करत असतात आणि अतिशय उत्तम कविता त्या करतात. आणि पुन्हा मी त्याच मुद्द्यावर येतो की समाज माध्यमांचा वापर जास्तीत जास्त त्या करतात. याचा अर्थ मेनस्ट्रीम मीडिया त्या म्हणजे आमचा मीडिया त्यांना जवळ घेत नाही किंवा मग त्यांचा पण एक विषय असेल की त्या पण आमच्यापर्यंत येत नाही. तर हा प्रश्न हे करण्यासाठी मीडियाचे प्रतिनिधी म्हणून आमची पण एक जबाबदारी आहे की आम्ही स्वतःहून त्या घटकापर्यंत गेलो पाहिजे. प्रत्येक गोष्ट ही आमच्यापर्यंत येईल आणि मग आम्ही ती मांडू, यापेक्षा अन्य घटकांसाठी जसे आम्ही बघतो की शहरातल्या नागरी सुविधा आहेत, तर आम्हाला काही नागरिक येऊन सांगत नाहीत की आमच्या कॉलनीमध्ये आमच्या वार्डामध्ये अमुक अमुक समस्या आहेत. आमचा प्रतिनिधी जातो, आमची माणसं जातात आणि तो विषयाची उकल होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करतो. तर याच पद्धतीनं ट्रान्सजेंडर जे विषय आहेत ह्याच्यासाठी पण आम्ही मुळापर्यंत जाऊ आणि हा त्यांचे जे काही प्रश्न असतील हे प्रश्न सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आजच्या या चर्चासत्राचं मला वाटतं तेच एक चांगलं फलित ठरेल. धन्यवाद. दुसऱ्या सत्राचे दुसरे वक्ते माननीय श्री मनोज बारे सर, दैनिक देशोन्नती जळगावचे आवृत्ती प्रमुख, यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार प्रस्तुत करावे. सर्वात आधी आपण ट्रान्सजेंडर कुठे बघितला किंवा कुठे बघतो? रेल्वे सोडून आणखी एक, तो सर्वात जास्त आपण बघतो चित्रपटामध्ये. मराठी चित्रपट म्हटले तर तमाशातला नाच्या, हिंदी म्हटले तर अलीकडचा लक्ष्मी, किंवा आपण जुन्या एखादा आठवत असेल तुम्हाला आता सडक चित्रपटामधला महाराणी, सदाशिव अमरापूरकर यांनी केलेली भूमिका. त्यावेळेस त्यांची मोठी मुलाखत वृत्तपत्रांमध्ये आम्हीच आमच्याच सहकार्याने छापलेली होती की ती भूमिका करण्यापूर्वी त्यांनी किती वेळा त्या लोकांसोबत राहिले, त्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्याकडून ते हावभाव शिकून घेतले. तर मित्रांनो, ट्रान्सजेंडर आणि वृत्तपत्रांची भूमिका ही नेहमीच सकारात्मक राहिलेली आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. सगळे मी चांगला तासभर बोलेल असा अभ्यास करून आलेलो होतो, पण अग्रवाल साहेब, पटवे साहेब आणि काही आलोडे साहेब सगळे माझे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. रिपिटेशन करण्यामध्ये काही स्वारस्य मलाही नाही. एक दोनच छोटे छोटे विषय सांगतो. जसं गोलानी मार्केटचा, आमच्या जळगावच्या गोलानी मार्केटमध्ये साधारणतः एक 10-12-15 वर्षापूर्वी ट्रान्सजेंडर आले. अचानकच ते कुठून आले ते काही कुणाला समजलं नाही. आम्हालाही थोडं आश्चर्य वाटायला लागलं. मग आम्ही थोडंसं सुरुवातीला त्यांना रस्त्याने जाताना बोलायचो. आम्ही तिथे उभे, असं आमचा कट्टा आहे तिथे गोलानी मार्केटला उभं राहायचं. मग त्याच्यातला एक जो होता ज्याला मामा आम्ही म्हणायला लागलो, तो आमच्याकडे येऊन बसायला लागला. सुरुवातीला असंच बोलणं झालं, तर तो आमच्या ऑफिसला येऊन बसायचा, तासभर बसायचा. मग आम्ही त्याला काही गोष्टी त्यावेळेस सांगितल्या आणि त्याने इम्प्लिमेंटेशन करताना त्याच्या लोकांनासुद्धा इम्प्लिमेंटेशन करायला लावलं. किंवा मार्केटमध्ये टाळ्या वाजवू नका, ते त्यांनी बंद केलं. परत तुम्ही जाताना येताना कुणालाही हे करतात, आणि खास करून तुम्ही खेड्यातून आलेले किंवा नवीन मार्केटमध्ये पहिल्यांदाच आलेला व्यक्ती आहे त्याला टार्गेट करतात, ते करू नका. तर या अनेक गोष्टी त्यांनी ऐकल्या, परंतु त्यांच्याशी त्यावेळेस आम्ही त्यांच्या मागण्या, यांना काय मिळालं पाहिजे, शासनाकडून काय दिलं गेलं पाहिजे, ज्यावेळेस हे कायदे नव्हते, त्यांना निवडणुकीला उभा राहण्याचा अधिकार नव्हता, त्यावेळेस आम्ही हे वृत्तपत्रांच्या माध्यमातून मांडलं. म्हणजे माझ्याच वृत्तपत्र देशोन्नतीनेच नाही, देशदूत नाही, त्यावेळेस मी देशदूतला होतो, देशदूतमध्येही आम्ही त्यावेळेस मांडलं आणि इतर वृत्तपत्रांनी पण ते मांडलं. तर विषय हाच आहे की त्यांना जर समजून सांगितलं, मुख्य प्रवाहामध्ये जर आणण्याचा प्रयत्न केला. आता बऱ्यापैकी, आता 15 वर्षाचा कालावधीनंतर बऱ्यापैकी बदल झालेला आहे. पण त्यावेळेस त्या मामाला सांगितल्यानंतर त्याने अनेक बाबी त्याने केल्या आणि त्याने ऐकल्या. आणि तो येऊन बसायचा की बाबा अभी क्या करना चाहिए, तो हिंदीमध्ये बोलायचा. बरोबर आहे ना पटवे साहेब? अभी क्या करना चाहिए, अभी क्या नहीं करना चाहिए. तो माझ्यासारख्याच अनेकांकडे तो जाऊन बसायचा. तर हा जो मुद्दा आहे की आपण चित्रपटात त्यांची जी भूमिका बघतो किंवा खलनायकाबरोबरच तो असतो किंवा काहीतरी विचित्र भूमिकाच त्याला दिलेली असते, तर आता त्याचा आपल्याला आता चित्रपटावाल्यांनाही सांगावं लागेल की बाबा पॉझिटिव्हसुद्धा ते आता चांगलं काम समाजामध्ये करत आहेत. तर मुख्य जो बदल व्हायला पाहिजे तो तिथून झाला पाहिजे. आमच्या दृष्टीने आम्ही दररोज नाही, परंतु ज्या वेळेस ट्रान्सजेंडरची भूमिका चांगली असते, त्यांनी चांगलं काम केलेलं असतं, त्यामुळे मेन स्ट्रीमच नव्हे तर सोशल मीडियापासून सगळाच मीडिया हा सातत्याने मांडतो.
आणि मांडत आलेला आहे. ठीक आहे, काही ठिकाणी होत असेल. आता गणेश विसर्जनादरम्यान खामगावला काही मंडळींनी त्यांना नाचण्यासाठी किंवा मिरवणुकीमध्ये बोलवलं होतं, तर तिथे काही वेगळे चित्रविचित्र प्रकार झाले. मग तिथे गोंधळ उडाला आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीसुद्धा त्या ठिकाणी झाली. तर हा प्रकार त्यांनीसुद्धा थांबवला पाहिजे की आपण कुठे जायला पाहिजे, कुठे नको जायला पाहिजे, हा विचार आता त्यांनी करण्यासाठी त्यांच्या प्रबोधनाची गरज आहे. आम्ही आमच्या माध्यमातून वृत्तपत्र हे बऱ्यापैकी म्हणजे 100% नव्हे पण 99% आम्ही त्यांच्या बाजूने किंवा त्यांची भूमिका मांडण्याची भूमिका घेतलेली आहे. राहिला विषय समाजाविषयी, तर समाज जे करतो ते समाजाचं बऱ्या प्रतिबिंब आम्ही वृत्तपत्रांच्या माध्यमातून छापत असतो किंवा आमच्याकडे येत असतं. तर समाजामध्ये जर बदल झाला, आपणच जर आपल्या बाजूला तृतीयपंथी असेल आणि आपण त्याला जर वागणूक चांगली देत नसू, तर आपल्याला सुद्धा बदलण्याची गरज आहे, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. समाज ज्यावेळेस बदलेल, समाजामधली घृणा त्यांच्याविषयीची कमी होईल, त्यांचे अंगविक्षेप, हावभाव, आपल्याला असं वाटतं की बुवा हे काय करताय असं, परंतु हार्मोन्समुळे ते सर्व असतं. ते त्यांच्या हातात नाही किंवा त्यांचा जन्मही त्यांच्या हातात. ते काय झालं ते कुलगुरू सरांनी आपल्याला कशा पद्धतीने होतं ते आधी सांगितलेलंच आहे. अनेक बाबी आता म्हणजे मतदान, निवडणुकीला उभे राहण्याचा, त्याच्यानंतर आमदार, आता जसं भोपाळचा जो विषय झाला, त्यांना मौसी म्हणायचे, ते पूर्वी महापौर होत्या. महापौर असताना त्या मी जे ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, त्यांच्याबरोबर 2-3 जण बसून ते गाडीमध्ये, त्यांची एक उघडी जीप होती, त्या जीपमध्ये जायच्या आणि अतिक्रमण असेल तर ते एकदम ताकदीने स्वतःच काढायच्या. महापौर, तुम्ही विचार करा त्या काळामध्ये, म्हणजे 20 वर्षापूर्वीचा विषय असेल, 15-20 वर्षापूर्वीचा. तर अशा पद्धतीने अनेक ठिकाणी जे चांगले कामं झालेले आहेत, ती मंडळी आता झपाट्याने पुढे येते आहे. ट्रान्सजेंडरविषयीचा सविस्तर संकल्पना सर्व आमच्या तिघं संपादक मंडळींनी आपल्यासमोर मांडलेली आहे. त्यामुळे मी आपला फार वेळ घेत नाही आणि यापुढेही आमची भूमिका आणि आमच्याबरोबर कार्यशाळेला उपस्थित असलेल्या सर्व तरुणींनी सुद्धा त्यांच्याविषयीची भूमिका बदलली पाहिजे. त्यांचं जे चांगलं काम असेल ते सोशल मीडियावर मांडलं पाहिजे. त्यातून काय होईल, समाजामध्ये एक जागृती, एक अवेअरनेस निर्माण होईल, असं मला या ठिकाणी वाटतं. तर मी या कार्यशाळेच्या निमित्ताने आपल्या सर्वांकडून ती अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या माध्यमातून आम्ही बऱ्यापैकी प्रयत्न जो करतोय तो आणखी आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू, अशी आपल्याला ग्वाही देतो. समारोप सत्रासाठी प्रमुख अतिथी म्हणून गणितशास्त्र प्रशालेचे संचालक डॉक्टर किशोर पवार सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. डॉक्टर किशोर पवार सर. मी डॉक्टर सुधीर भटकर सरांना विनंती करतो की त्यांनी किशोर पवार सरांचं स्वागत करायचं आहे. मित्रांनो, ट्रान्सजेंडर आणि माध्यमाची भूमिका, माध्यमांची नेमकी भूमिका काय असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे आणि त्यातनं समाज जागृती कशा पद्धतीने होते, या संदर्भात चारही मान्यवर संपादक महोदयांनी मंथन केलं आहे. हे बऱ्यापैकी समाजामध्ये रुजलं पाहिजे आणि रुजण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्यासाठी संचालक सरांनी म्हणजे भटकर सरांनी आधीच या प्रास्ताविकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी एक इक्वेलिटी, समानता आणण्याचा एक प्रयत्न होतोय. जे देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष पूर्ण झालीत आणि या 76 वर्षाच्या इतिहासामध्ये जर आपण मागे बघितलं, इतिहासाची पाणी जर मागे बघितली तर आपल्याला हे सगळं लक्षात येईल. पण आता कुठेतरी समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि म्हणून समाजामध्ये एक जनजागृती व्हावी. आपला मुळातच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने देशात पहिलं असं विद्यापीठ आहे की ज्या विद्यापीठाने अशा पद्धतीने ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. यावेळेचं 2रं वर्ष आहे. सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांनी असं विचार केलं की अरे देशभरामध्ये अनेक विद्यापीठ आहेत आणि अनेक विद्यापीठांमध्ये फक्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे, त्यातही स्कूल ऑफ मीडिया स्टडीज आहे. की अशा पद्धतीने आज ट्रान्सजेंडर म्हटलं की प्रत्येकजण या विषयाच्या अनुषंगाने थोडंसं नाक मुरडण्याचं काम करतायत. काय बोलावं काय नाही फारसं माहीत नसतं.
कुठेतरी तृतीयपंथीयाच्या संदर्भात जे काही आळेवेळे वाकडे जे काही असतं आपण बघितलेलं असतं, पण तसं नाही आहे. जसं माणूस आहे तसं ते आहे, आपण जसं आहे ते तसं आहे. आणि म्हणून चारही मान्यवर संपादकांनी इथे उहापोह केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. आजच्या या कार्यशाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमाकडे आपण आलेलो आहोत. या समारोपासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले गणित शास्त्र प्रशाळेचे संचालक आदरणीय डॉक्टर किशोर पवार सर, इथे ज्यांची व्याख्यानं तुम्ही ऐकली असे दिव्य मराठीचे संपादक आदरणीय दीपक पटवे सर, लोकमतचे संपादक आदरणीय किरण अग्रवाल सर, देशदूतचे संपादक आदरणीय हेमंत लोणे नाना, देशोन्नतीचे संपादक आवृत्ती प्रमुख आदरणीय मनोज बारीजी आणि या कार्यक्रमाला संपूर्ण वेळ उपस्थित असलेले विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर सुनील पाटील सर, त्यांचे सहकारी शैलेश पाटील, इथे उपस्थित असलेले संगीत विभागाचे तेजस मराठे, माझे सहकारी डॉक्टर गोपी सोरडे, ॲडव्होकेट सूर्यकांत देशमुख, बनसोडे सर आणि माझे सहकारी, सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज ह्या एका वेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये तुम्हाला ऐकायला मिळालं असेल. कारण हा विषय जो आहे हा त्याज्य असा मानला जातो, वर्ज्य असा मानला जातो. पण ह्या विषयावर आजच्या काळामध्ये चर्चा होणं, त्याच्यावर मंथन होणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यासाठी म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या ट्रान्सजेंडर विभागामार्फत पूर्ण देशामध्ये या पद्धतीचं मंथन व्हावं, या विषयावर जनजागृती व्हावी आणि ती भूमिका जी आहे ती माध्यमांनी मोठ्या संख्येने पार पाडावी, यासाठी म्हणून काम केलं जातं. त्याचाच भाग आजचा ही कार्यशाळा आहे. मित्रांनो, आज आपण व्याख्यानं सगळ्यांची ऐकली. पटवे सरांनी एक सजेशन आपल्याला दिलेलं आहे, ते निश्चितपणे आम्ही त्याचा तुम्ही सांगितलेल्या याचा अवलंब आम्ही करू आणि त्या दृष्टीने आम्हाला जेवढं शक्य आहे तर ती गोष्ट करून आपल्यासमोर आपल्याला देण्याचा आम्ही प्रयत्न करू. इतरही सर्व मान्यवरांनी आपले विचार मांडलेले आहेत. इथे आज समारोपासाठी आलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आजची ही कार्यशाळा आपल्या सगळ्यांमुळे चांगल्या पद्धतीने पार पडत आहे. पुढेही 30 तारखेला अशाच पद्धतीची कार्यशाळा आहे. त्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते येणार आहेत. त्याच्यामध्ये खासदार जे आहेत आपल्या जळगाव मतदारसंघाच्या, त्यांच्या हस्ते उद्घाटन आहे. सामाजिक कार्यकर्ते जे आहेत, जयसिंग वाघ असतील, भरतदादा अमळकर असतील, वासंतीताई दिघे असतील किंवा शंभू पाटील असतील, यांचे व्याख्यानं तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. यासाठी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड आणि तहसीलदार जे आहेत धरणगावचे महेंद्र सूर्यवंशी ते उपस्थित राहणार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला आपले कुलगुरू इंगळे सर उपस्थित राहणार आहे. आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला निश्चितपणे यावं, याच पद्धतीचा कार्यक्रम आहे. नंतर 10 ऑक्टोबरलाही सुद्धा कार्यक्रम आहे. त्याच्यात कलेक्टर साहेब आणि SP साहेबांना आपण आमंत्रित करणार आहोत आणि इतरही मोठे अधिकारी त्या कार्यक्रमाला येणार आहे. त्या कार्यक्रमालाही आपण यावं अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, आमंत्रण देतो. आजच्या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर इथे आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मी या समारोप सत्राचे प्रमुख अतिथी डॉक्टर किशोर पवार सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं.
समारोप सत्राचा. मित्रांनो, हा एक आपण म्हणूयात की आपल्या जीवनाशी निगडीत असलेला एक घटक आहे की ज्याला आपण मान्यता देत नाही.